आणि आता बातमी येते निलेश लंके यांच्या संदर्भात। निलेश लंकेंनी आज संसदेमध्ये इंग्रजीमधून शपथ घेतली आणि सुजय विखे यांना दिलेलं आव्हान त्यांनी एक प्रकारे पूर्ण केल्याची चर्चा सुरू झाली। सुजय विखे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान निलेश लंकेंना संसदेमध्ये इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं होतं। लंके जेव्हा संसदेमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी खासदारकीची शपथ इंग्रजीमधून घेतली। दरम्यान जनमानसामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्याच्या भाषेवर बोलणं हे शहाणपणाचं लक्षण नाही असं म्हणत पवारांनी सुजय विखे पाटलांवर निशाणा साधला, तर लंकेंनी त्यांना उत्तर दिलं त्याचा आनंद आहे असं म्हणत पवारांनी लंकेंचं कौतुकही केलं। हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही, त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही। पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा। एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाहीत। Having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully कोणत्याही भाषेत बोलता येतं, त्याचं भाषांतर केलं जातं। त्यामुळे एखादी व्यक्ती जनमानसात काम करणारी जे स्वातंत्र्याच्या संसदेमध्ये जात असेल तिच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आणि त्याला उत्तर वेगळ्याने दिलं याचा आम्हाला आनंद आहे।